हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचं स्वागत करते कल्पना कणी या चॅनलमध्ये. आपण आज 28 साईजचा ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. अगोदर 11 उंची आहे 11 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस करून 12 इंचाचं एक उंची घेतली आहे. शोल्डर आहे 5 इंच. आर्मोल आहे 4.5 इंच. आणि चेस्ट साईज आहे 28चा चौथा भाग 7 इंच येतो. 7 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत. मार्जिनसाठी तो आर्मोलचा टक्स उंची आहे 1.25 आणि 1.25 इंच असा येतो. आणि गोलाई आपण हलक्या हाताने गोलाई द्यायचा आहे, वरचा आणि खालचा. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. हलक्या हाताने गोलाई द्यायचा आहे. पुढचा गळा आहे 5 इंचाचा. लांबी 5 इंचाची आहे गळ्याची. ते सुद्धा गोल गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे हलक्या हाताने. पुन्हा आपण बेल्टची उंची आहे 3 इंच आणि कमरेचा चौथा भाग येतो 6 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आहे आणि 2 इंच पुढे मार्जिनसाठी. असे प्रकार 9 इंच होतात. इकडून 2.25 इंचाचा उंची टाकून घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायचा आणि इथे सुद्धा हलक्या हाताने गोलाई द्यायचा आहे. अशा पद्धतीने छान प्रकारे साध्या ब्लाऊजची मेन टक्सची लांबी आहे 3 इंच आणि पुढे 1 इंच. अर्ध्या इंचाची टक्स येतात इथे. अशी लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे मारून घेतल्यावर ह्याची उंची किती आहे पाहून त्याचे हाफ करून घ्यायचे. ते मी तर 2.25 वर मार्क करत आहे. इथून पुढे पण 2.25 इंचावरच मी लाईन ओढून घेत आहे. अशा प्रकारे खूण करून घेतले. 1.25 इंचाची अशी गॅप पडते गोलाई येण्यासाठी. इकडे सुद्धा 2.25 इंचाची असं मार्किंग करून घेतले आहे मी. अशा प्रकारे लाईन ओढत आहे. एकदम स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे. 1.25 इंचाचं गॅप आहे बघा इथे. इकडं पण 1.25 इंचाचं गॅप ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आर्महोलमधलं बी असं लाईन ओढून घ्यायचं आहे. तिथे सुद्धा 3 इंचाचा एक टक्स येतो. आणि सगळ्याकडे जो मेन टक्स आहे ना त्याला सोडून 1.25 इंचावर असे लाईन मारून घ्यायचे आहेत. राईट हँड लेफ्टला सुद्धा असे लाईन ओढून घ्यायचे आहेत 1.25 इंचाचे. टक्स छान येतात अशा प्रकारे हे केल्यामुळे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. फ्रंट आणि बॅक दोन्ही सुद्धा कट करत आहे. अशा पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका. ऑलवर सबस्क्राईब करून ऑलवर सेट करा. म्हणजे पुढे येणारे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील. आता 2 पार्टमध्ये कटिंग करून घेऊत आपण. खालचा बॅकचा आहे, वरचा फ्रंटचा आहे. आता क्रॉस पट्टी कट करून घेऊ. अशा पद्धतीने जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून टाकू.
लाईन साईज असल्यामुळे एक्स्ट्रा ते पेपर उरत आहे. फ्रंट आर्मोलचं कटिंग झाल्यावर आता गळ्याचं कटिंग करून घेऊ. गळ्याची कटिंग गोल पद्धतीने करून घ्यायचं, म्हणजे छान येतो गळा, छान बसतो. आता टक्सला नॉच लावून घेऊ अशा पद्धतीने. तुम्हाला ज्या साईजची पेपर कटिंग पाहिजे मला कमेंट करा, मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवेन. आता मागच्या गळ्याची लांबी घेऊ. 8 इंचावर असे मार्क करत आहे. खालनं मी 2.5 इंचावर घेतले. वरचा गळा 2 इंचाचा आहे. खाली गोलाईनं 2.5 इंचावर दिले मी. चांगलं पसरलं की छान येतो असं गोलाई वगैरे, आणि गळा पण सुंदर बसतो असे. आता कटिंग करून घेऊ. फ्री हँडनी गोलाई दिलं की छान येतो कटिंग वगैरे. आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही, प्रॅक्टिस हवा परंतु थोडीशी तर गोलाई थोडीशी वर खाली वाटत आहे. छान प्रकारे कट करून घेतले मी अशा पद्धतीने. हे आहे बॅकचा पार्ट, हे फ्रंट पार्ट, क्रॉस पट्टी आहे हे. आता आपण बाजूची कटिंग बघणार आहोत. लांबी आहे 5.5 इंचाची. डाउनिंग आहे 2.5 इंचावर केलं मी डाउनिंग. आता इथं आर्मोल मोजून घेत आहे किती येतोय म्हणून. याच्या हिशोबानेच आपण बाजू कटिंग करायचा, नाहीतर बाजूची गोलाई बघून आपण फ्रंट किंवा बॅकची आर्मोल कटिंग करून घ्यायचं, म्हणजे फिटिंग छान येतो आणि एका रेषेत येतो. 2.5 डाऊन केले आहे मी ते. अशा हलक्या हाताने गोलाई द्यायचा इथं पण बाजूला. फ्रंट आणि बॅक शेप मी आत्ताच काढून घेत आहे. 1/2 इंचाची गॅप असायला हवी. बाजूची गोलाई आहे 5 इंचावर एक टिक करून घेतले. पुढे 2 इंचाची मार्जिन देत आहे अशा पद्धतीने. आता रेष ओढून कटिंग करून घ्यायचं आहे. प्लीज माझं कटिंगचं पद्धत आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. माझं नवीन चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे सुद्धा सांगा. आणि हो, प्लीज रिकामी बसू नका, काही ना काही व्यवसाय करा. स्वतःसाठी 2-4 पैसे कमवा, त्याची व्हॅल्यूच वेगळी असते. रिकामी बसून बिनकामी व्यक्तीपेक्षा काही ना काही करून पुढे येण्याचा प्रयत्न करा. हे आहे बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि क्रॉस पट्टी. हा आहे बाजू.